सर्व गणेश भक्तांचे रामदीप लाईव्ह मध्ये पुन्हा स्वागत। गणरायाची गेली 11 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अखेरचा निरोप देताने भाविक भावुक झाले। जल्लोषात सुरू झालेल्या या निरोपाला अखेर जड अंतकरणाने निरोप दिला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणेने परिसर दणाणून गेला। पालिका भक्तगणांना आवाहन करताना सर्व गणेश भक्तांना नम्र निवेदन आहे, आमचे अधिकारी कर्मचारी आपलं जे मार्गदर्शन करतात पोलीस कर्मचाऱ्यांसह महानगरपालिका कर्मचारी पहारा देताना तर पोलिसांची सर्व भक्तगणांवर नजर, सर्वत्र चोख बंदोबस्त असल्याचे चित्र। गणेशोत्सवा काळामध्ये शहर बॅनरबाजीने रंगून गेले। गणेश विसर्जनानंतर मात्र महानगरपालिकेच्या साफसफाई विभागाला मोठे काम असणार आहे, कारण यामध्ये अनेक बॅनर हे अवैधरित्या असल्याचेही दिसून येते।
शहरामध्ये स्वर्गीय कार्यकर्त्यांना भावपूर्ण आदरांजलीचे ही बॅनर झळकताना दिसून येत असल्यामुळे काही कार्यकर्ते भावुक होते। अशा परिस्थितीत ही गणेश भक्तांनी गणरायाची मनोभावे सेवा करत सर्वत्र जल्लोष साजरा केला। तर शहरामध्ये ठिकठिकाणी गणरायाचा जल्लोष पोलीस बंदोबस्त आणि पालिका प्रशासन आपले कर्तव्य बजावत होते। यामध्ये नागरिकांनी संपूर्ण रस्ता गर्दीने व्यापत आपला आनंद साजरा केला। वसई विरार शहर महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय प्रभाग समिती डी अचोळे या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन संख्य आहेत। त्यांनी गणेशोत्सवात घेतलेला अनुभव आणि नागरिकांचे सहकार्य याबाबत ते बोलत आहेत। विसर्जन 5 ते 6,000च्या आसपास विसर्जन झालेलं आहे, पण लोकांचा कल कृत्रिम तलावात जास्त आहे आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे। महापालिकेला खूप सहकार्य करतात पब्लिक। आणि माझ्या कारकिर्दीत पहिल्या वेळा अशी आहे की गणपतीचा विसर्जनासाठी मला पहिली इथे माझी नियुक्ती झाली, पण यावेळेला जो मला प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे तो खूप उत्तम प्रकारे मिळालेला आहे। तसंच पोलीस प्रशासनही व्यवस्थित आहेत आणि सर्व पक्षांचा पाठिंबा आहे। माननीय आयुक्त साहेब यांनी इथे व्हिजिट दिलेली आहे, त्यावेळेसही चांगला प्रतिसाद लोकांचा होता। आता माजी महापौर राजूजी पाटील, माननीय रुपेश जाधवजी, निलेश देशमुख साहेब, माजी सभापती हेही इथे कंटिन्यू उभे असतात। लोकांना गणेश भक्तांना सूचना करतात की कृत्रिम तलावातच विसर्जन करायचं आहे, त्यामुळे पब्लिकचाही सपोर्ट आहे। जो महानगरपालिका शासनाचा जो आदेश आहे कृत्रिम तलावासाठी की ह्या गणपतीचे विसर्जन हे तलावात न करता ते कृत्रिम तलावातच केल्या पाहिजे, यासाठी जो उपाययोजना महानगरपालिकेने शासनाने धोरण आखलेले आहे त्याचा प्रतिसाद हा पब्लिककडनं चांगला मिळतोय। पोलीस प्रशासनाचा लागेल तसा सहकार्य मिळतो, कुठेही आम्हाला त्रास होत नाही, कुठेही काहीच अडचण येत नाही, कारण त्यांचा चोख बंदोबस्त आहे। एकूण संख्या अंदाजे 5 ते 6,000 आतापर्यंत झालेली आहेत, 1.5 दिवसापासून ते आतापर्यंत, आणि अजून होत आहेत। महानगरपालिकेचे आमचे आयुक्त साहेब अनिल कुमार पवार साहेब, माननीय अतिरिक्त आयुक्त हेरवडे साहेब, माननीय अतिरिक्त आयुक्त मनाळे साहेब, माननीय उपायुक्त कामठे साहेब, भूमकर साहेब, मुठे साहेब, सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे। परिमंडळच्या उपायुक्त मोडघरे मॅडम वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात, काही सूचना करतात, त्या सूचनांचे आम्ही पालन करतो। आरोग्य विभागातील कर्मचारी आमचे जितू नाईक म्हणून आहेत, जितेंद्र नाईक, हे यांना जसं सांगेल तसं ऐकतात आणि माणसं ठेवतात। तात्काळ सफाई करून घेण्यात येते। विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तलाव वगैरे साफ करून घेतात, निर्माल्य काढून ते साफसफाई केली जाते। प्रत्येक पक्षाच्या लोकांनी प्रभाग समिती डी आचोळा येथे सहकार्य केलेले आहे, खूप याबद्दल दुमत नाही। वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजू यशवंत पाटील यांनी गणेशोत्सवा काळात पालिकेचे कामकाज, पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांचा उत्साह याबाबत आपले विचार मांडले। चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव आज अनंत चतुर्थीच्या विसर्जनाचे गणपतींचं विसर्जन सुरू आहे। वसई विरार महानगरपालिकेने खूप चोख व्यवस्था विसर्जनासाठी ठेवलेली आहे। पोलीस खात्याने पण खूप चांगली व्यवस्था ठेवलेली आहे। अजूनपर्यंत MSCBचे पण लाईट सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे। वसई विरार महानगरपालिकेने तयार केलेले कृत्रिम तलाव
या तलावाची नागरिकांकडनं खूपच चांगला प्रतिसाद. यंदा 1.5 दिवसाच्या गणपतींपैकी 65% पेक्षा जास्त गणपती या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केले. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण तर झालंच आणि त्याचवेळी लोकांची सोय पण झालेली आहे. तलावामध्ये विसर्जन केल्याने पीओपीचे मूर्तीचा पीओपी त्याच्यावरचा कलर यामुळे तलावामध्ये असलेले मासे किंवा इतर जीव यांच्यावर जो परिणाम होतो, दुष्परिणाम होतो, तो होणार नाही या भावनेतनं कृत्रिम तयार केलेले आहेत. आणि त्याबरोबरच कृत्रिम तलाव जे जागोजागी नाक्यावर आहेत, त्यामुळे नागरिकांना लांब यावं लागत नाही. आपल्या जवळच हे गणपतीचं विधिवत विसर्जन होतं आणि खूप चांगल्या रीतीने इथे विसर्जन होतं. नालासोपारा हे एक मोठं शहर आहे. याचं पॉप्युलेशन जे आहे, मला असं वाटते या आचोळा आणि त्याच्या आजूबाजूला साधारण 7 लाखाच्या आसपास लोक राहतात. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी वस्ती आहे त्यामध्ये गणपतीचं आयोजन केलं जातं. गणपतीचे उत्सव घरोघरी आहेत, सार्वजनिक आहेत. या सगळ्यातनं आपल्या भारतीय संस्कृतीचा एक चांगला कार्यक्रम हा सगळ्या भारतामध्ये होतो. तसा महाराष्ट्रामध्ये, तसा या वसई विरारच्या नालासोपारामध्ये होतो. आचोळा हे मोठं लोकवस्तीचं गाव शहर झालेलं आहे आणि तिथनं खूप चांगल्या रीतीने विसर्जन होते आणि त्यासाठी नागरिकांचं खूप चांगलं सहकार्य महानगरपालिकेने खूप चांगली सोय केलेली आहे. धन्यवाद. गणेश उत्सव आणि ईद दोन्ही सण एकत्र आले तर याबाबत आपण जनतेला काय आपण बघत असाल की गणेश उत्सव आणि ईद हे दोन्ही सण एकत्र आले तरी नागरिक खूप सुज्ञ आहेत. अतिशय शांततेने हे सण साजरे होत आहेत. दोन्ही धर्माची लोक मिळून मिसळून सगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि वसई विरारची ख्याती आहे. इकडे कुठल्याच प्रकारची जातीय दंगे होत नाही. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो सर्वांच्या आयुष्य आरोग्य सर्वांच्या भरभराटीने जाऊ. गणेश उत्सव किती आनंदाचा आहे, यामध्ये किती जल्लोष असतो. सर्वांचे सुखदुःख दूर करणारा हा गणराया या काळामध्ये आपली रोजीरोटी कशी चालते याबाबत हा छोटा दुकान विक्रेता काय सांगतो बघा. हो तो आहे गणेश का मेला है 50 रुपये. 50 दे. जी का पूजा है और ये मेला है. हम लोगों को भी गरीब आदमी का रोजी रोटी चल जाता है, अपना सहारा. 50 रुपये. ये का त्योहार है, ये हम लोगों को गरीब आदमी का रोजी धंधा सही चलता है और सब ठीक है. मतलब हम लोग का सहारा है. गणपति जी का है मेला है, गणपति का त्योहार है. हम लोगों को ठीक है चलता है. अपना गरीब आदमी है, रोजी रोटी चल जाता है थोड़ा बहुत.